आयोजन संपन्न व्हावं आणि या सोहळ्याला आपण प्रारंभ करावा। तमाम महाराष्ट्राच्या अस्मिता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन, घटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उपाध्याय साहेब या सर्वच विभूषणच्या प्रतिमेचं पूजन फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होते। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, माजी खासदार अमरजी साबळे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य आमदार जयकुमार गोरे साहेब, माजी आमदार मदनराव भोसले साहेब, आमदार शिवेंद्रराजे भोसले, सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होते। आम्हा सर्वांचे नेते कराध्यक्षांचे गतिमान नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होते। आपण दीप भव, आपण स्वयंप्रकाशित होऊया, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करणारी भारतीय संस्कृती, तिचाच हा परिपाक तुमच्या आमच्या जीवनातला अंधार नाहीसा केला की भारतीय जनता पार्टीने आज पुन्हा एकदा दीप उजवतो। आपण या विकासाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन संपन्न करून विनंती करतो मान्यवरांना आपण पुनश्च एकदा व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं। अतिथी येता घरा तोच दिवाळी दसरा मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। भारतीय जनता पार्टी कराध्यक्षांच्या वतीनं आजचं हे अतिभव्य असा लाभार्थी संमेलन या ठिकाणी संपन्न होतंय। या संमेलनासाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते, राज्याचे गतिमान नेतृत्व आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। विनंती करतो डॉक्टर सुरेश बाबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान बाबा संपन्न व्हावा। आदरणीय देवेंद्रजींचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय। सत्कारामध्ये युगंधरी पुस्तिका आणि एक गुलाबपुष्प या ठिकाणी देण्यात येत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्रजी आपण युगंधरच आहात, पण करारदक्षिणच्या रणसंग्रामामध्ये आमच्या अतुल बाबावरती पार्थाला आपणच वासुदेव, आपणच श्रीकृष्ण आणि आपणच माधव। मान्य प्रवीणजी दरेकर साहेब यांचाही सन्मान होतोय। विनंती करतो आनंदराव नानांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न व्हावा। त्यानंतर सातारा जिल्ह्याचे आणबाणशान विमान छत्रपती खासदार उदयनराजे भोसले साहेब यांचा सन्मान आदरणीय डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। मी बाबांना विनंती करतो खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा सन्मान डॉक्टर अतुल भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न होते। आपण टाळ्याच्या गजरात सत्कार संपन्न करा मंडळी। त्यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान दयानंद पाटील भाऊ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सन्मान मान्य दयानंद पाटील भाऊ, संजय किशोर कृष्णा कार्यकर्ता यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। त्याच्यानंतर मान्य आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा सन्मान मान्य धोंडराम जाधव दादा यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे बाबा यांचा सन्मान धोंडराम जाधव दादा यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। सरण देसाई तात्या यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। त्यानंतर माजी खासदार अमर साबळे साहेब यांचा सन्मान सुरेश शेवाळे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी मलकापूर माजी खासदार अमरजी साबळे साहेब, त्यानंतर आदरणीय मकरंदी देशपांडे साहेब, संघटन मंत्र्यांचा सन्मान सुभाष जगताप नगरसेवक कराड नगर परिषद यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे नेते
जिल्हाध्यक्ष आदरणीय जयकुमार गोरे साहेब यांचा सन्मान एकनाथ बागडे यांच्या शुभाचे संपन्न होईल. माननीय विक्रमजी पाऊसकर यांचा सन्मान अजित थोरात काका यांच्या शुभ संपन्न होईल. माजी आमदार आदरणीय मधुराम भोसले साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. विनंती करूया पहिलवान धनाजी पाटील काका यांना सन्मान आपल्या शुभास संपन्न व्हावा. मधुराम भोसले साहेबांचा माजी आमदार मधुराम भोसले साहेब यांचा सन्मान या ठिकाणी धनाजी पाटील काका यांच्या शुभास संपन्न होतोय. सर्वोच्च असा सत्कार तालुकाध्यक्ष पहिलवान धनाजी पाटील काका यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहेत. माननीय भरत नाना पाटील, माननीय अनुभव नाना पाटील माजी आमदार, माननीय धैर्यशील कदम साहेब, माननीय मनोज घोरपडे दादा, माननीय महेश कुमार जाधव, माननीय धनंजय पाटील, रामकृष्ण वेताळ, सागर माने, राकेश फुके, संतोष जाधव, सुरभिताई भोसले, सुवर्णाताई पाटील, माननीय श्रीमती श्रीहरी गोळे, अविनाश कदम, भारत मुळे, एकनाथ बागडी साहेब, रोहिणीताई शिंदे, दयानंद पाटील, निवासराव थोरा, धोंडराम जाधव, सर्वच मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपर्क. यानंतर लाभार्थींचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर संपन्न होतोय लाभार्थींचा मेळावा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवी मुंबई लाभार्थींच्या वतीनं आदरणीय देवेंद्रचा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये सत्कार होतोय. मी विनंती करतो अभिजित निकम, श्रीकृष्ण पाटील, सुमित पाटील, सचिन चव्हाण, श्रीकांत पाटील आणि दीपाली कदम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा सत्कार करावा. ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ झालेला आहे यानंतर जलजीवन मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या ठिकाणी आरोग्य कार्डांचं वाटप या ठिकाणी होत आहे. खाजा रकमुद्दीन शेख, अनिल जाधव, चंद्रकला चव्हाण, पंतप्रधान जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आरोग्य कार्डाचं या ठिकाणी वाटप होतं. यानंतर जलजीवन मिशनचे ग्रामपंचायत सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायत घारेवाडी, ग्रामपंचायत मुनव, ग्रामपंचायत भिंग आणि अनेक सन्मानित किसनराव देसाई, सागर शेवाळ, सचिन पाचुकते यांनी कृपया स्टेजवर यायचं. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि केंद्राच्या वतीनं ज्या योजना या ठिकाणी काढल्या झाल्या त्या लाभधारकांचे या ठिकाणी उत्तरातून उतराय होण्याच्या संदर्भामध्ये आदरणीय देवेंद्रचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतो. कराड तालुक्यासाठी आदरणीय देवेंद्रजींनी 173 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं या ठिकाणी हृदय स्वागत करावे. या लाभार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वच जण लाभार्थी आहोतच. कोरोनाच्या काळामध्ये वॅक्सिनेशन असेल किंवा PM किसान योजना असेल, आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड या ठिकाणी कडकड करावा आणि आदरणीय देवेंद्रजींचा या ठिकाणी सत्कार करावा. कराड शहर शिवसेना शिंदेगड यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय देवेंद्रच्या ठिकाणी स्वागत व सत्कार होतो. मी विनंती करेन शिवसेनेच्या त्या पदाधिकाऱ्यांना की त्यांनी त्या ठिकाणी सत्कार करावा. सन्माननीय काकासाहेब जाधव, राजेंद्र माने
आणि सर्व त्यांचे पदाधिकारी, शिवसेना शिंदेगड कराड शहर, सन्मान्य काकासाहेब जाधव, राजेंद्र माने आणि सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आदरणीय देवेंद्रजींचा आजच्या या सोहळ्याचं स्वागत आणि प्रास्ताविक कराराध्यक्षांचे गतिमान नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर अतुल भोसले बाबा करतील. दख्खनच्या पठारावर सिंहाचा छावा गरजला, सारा काराकोपरा सह्याद्रीचा दुमदुमला. कराराध्यक्षांचा ढाण्याडोब डॉक्टर अतुल भोसले बाबा जनसभेला संबोधित करतील. आजच्या लाभार्थी मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे तुमचे आमचे सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचं नेतृत्व, आदरणीय देवेंद्र दादा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले आदरणीय खासदार साहेब, उदयन महाराज साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयकुमार भाऊ, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विशेष मुंबईवरनं आपल्या कार्यक्रमासाठी आलेले प्रवीणजी दरेकर साहेब, आदरणीय रणजित सिंग दादा नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय विक्रम दादा पावसकर, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय मकरंद भाऊ, आदरणीय सुरेश बाबा, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून आलेले आदरणीय मनोज दादा, धैर्यशील दादा, रामकृष्णजी वेताळ साहेब, आदरणीय आनंदरावजी नाना, आदरणीय मदन दादा, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघामधून आलेले भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, मोठ्या संख्येनं आलेल्या आणि जवळजवळ 3 तास ज्यांनी आदरणीय देवेंद्र दादांच्या प्रेमापोटी इथं प्रतीक्षा केली, त्या आमच्या सगळ्या माता भगिनी, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय सगळे आमचे पत्रकार बांधव, ज्यांच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी देखील आहे. आज अत्यंत भव्य असा मेळावा आपण मोदीजींच्या कारकिर्दीला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इथं घेतलेला आहे. 9 साल बेमिसाल अशा प्रकारे देशभरामध्ये मोदीजींच्या कारकिर्दीचा अभिमान असणारे भारतीय जनता पार्टीचे आणि या देशामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जणू हा एक सण साजरा केला. आणि या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय मोदीजींनी या देशाला काय काय दिलं याचा ओहापोह या अनेक मेळाव्यांच्या निमित्तानं आपण करायचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला आदरणीय मोदीजी देशामध्ये सत्तेमध्ये आले त्यावेळेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशामध्ये सत्तेमध्ये आले आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करत असताना असंख्य अडचणींना आदरणीय मोदीजींना सामोरे जावं लागलं. काही महत्त्वाचे ठळक मुद्दे मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. सर्वसामान्य माणसाला बँकेमध्ये स्वतःचं खातं असावं म्हणून जनधन योजना आदरणीय मोदीजींनी या देशाला अर्पण केली आणि या योजनेच्या माध्यमातून 48 कोटी लोकांना स्वतःच्या हक्काचे बँक खाते या देशामध्ये निर्माण करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं. खऱ्या अर्थानं ही उपलब्धी होती. एकेकाळी काँग्रेसचे पंतप्रधान म्हणायचे की केंद्रातनं 1 रुपये जर का पाठवला तर 1 रुपयापैकी 15 पैसे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतात. मोदीजींनी ठरवलं की केंद्राने 1 रुपये पाठवला की सर्वसामान्य माणसापर्यंत 1 रुपये पोहोचला पाहिजे आणि त्यामुळे 48 कोटी खात्यांमधून 25 लाख कोटी रुपये
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला पोच करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। प्रत्येक मोदीजींची योजना ही सर्वसामान्य माणसासाठी होती। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 3 कोटी लोकांना घरं देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। 2,86,00,000 घरांना वीज देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। 9.5 कोटी महिलांना मोफत गॅस सिलेंडर देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। 11 कोटी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपयाची मदत करण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। 11,88,00,000 लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत असताना मोदीजींनी ठरवलं की अनेक योजना आपण लोकांना देतो, त्याच्यामधनं सगळ्यात महत्त्वाची कुठली योजना आपल्याला लोकांना जर का द्यायची असेल तर प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम केलं पाहिजे। आणि म्हणून 11,88,00,000 लोकांना हर घर जल या योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालं। रेलच्या पटरीवर राहणाऱ्या लोकांना देखील प्रधानमंत्री साहेबांच्या माध्यमातून 34 लाख लोकांना मदत करण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून झालं। एकंदरीतच देशामधल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम मोदीजी करत असताना मध्यमवर्गीयांना न्याय देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला न्याय देण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। माता भगिनींना न्याय देत असताना मुद्रा योजनेच्या माध्यमातून सगळ्यात जास्त लोन हे माता भगिनींना देण्याचं काम भारत सरकारच्या माध्यमातून झालं। स्टार्टअप इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रकल्प या देशामध्ये या 9 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून झाले। स्टार्टअप इंडियामधनं 90,000 प्रकल्प आज रोजी या देशामध्ये झाले। 100 युनिकॉर्नचे प्रकल्प या देशामध्ये झाले आणि 100 युनिकॉर्न या देशामध्ये होत असताना जागतिक पातळीवर आपला नावलौकिक वाढत चाललेला आहे की या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई पुढे येतात, माता भगिनी पुढे यायला लागलेत आणि या देशाला बळकट करण्याचं काम या सगळ्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे। या देशाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं स्वप्न आदरणीय पंतप्रधानांनी पाहिलं। $5 ट्रिलियन इकॉनॉमी कशी होऊ शकेल हे देखील त्यांनी सांगितलं आणि आज मला सांगताना अभिमान होतो की 2022 मार्च नंतर या देशाची इकॉनॉमी $4.25 कोटी ट्रिलियन पर्यंत पोहोचलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या वर्षामध्ये ही आपल्या भारताची अर्थव्यवस्था जी जगामधली 5 नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे ही $5 ट्रिलियन इकॉनॉमी देखील होऊ शकेल। सामान्याच्या डोळ्यामधल्या अश्रू पुसत असताना साधारण या देशामधल्या लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याचं काम मोदी सरकारने केलं। ज्या ज्या अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीला अनुसरून योजना करण्याचं काम देखील मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालं। अनेक असे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून या देशाचा विकास होताना आपल्याला दिसतो। बोगी बिल सारखा एक पूल हा आदरणीय मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये पूर्ण झालेला आपल्याला दिसला। ज्या वेळेला मोदीजींचं सरकार यायचं होतं त्यावेळेला हा देश फक्त 1940 कोटी रुपयाची संरक्षण यंत्रसामुग्रीची निर्यात करत होता, पण आज मोदीजींच्या माध्यमातून 16,000 कोटीची निर्यात हा आपला देश करतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रामध्ये देखील आपला देश हा सक्षम होत चाललेला आहे। या देशामध्ये 370 कलम हटवण्याचं काम असेल, 35A हटवण्याचं काम असेल, हे सगळं आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं। देशामधल्या नागरिकावर जगामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं त्या वेळेला नागरिकाला वाचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून झालं। या देशामध्ये वंदे भारत योजनेच्या माध्यमातून या देशामधले 3 कोटी नागरिक जे परदेशामध्ये होते त्यांना कोविडच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये आणण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं। 2 लाखपेक्षा जास्त हवाई उडाना घेऊन देखील लोकांना आपल्या देशामध्ये आणून हवाई सेवेने आपल्या देशामध्ये लोकांना आणून कोविडच्या काळामध्ये लोकांना वाचवण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं। ज्या ज्या वेळेला जगामध्ये अनेक देशांमध्ये संघर्ष झाला, युद्ध झाले, युक्रेनमध्ये युद्ध झालं तर 23,000 भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशामध्ये मोदीजींनी आणलं। लिबियामध्ये तशा प्रकारची परिस्थिती झाली, सिरियामध्ये तशा प्रकारची परिस्थिती झाली, येमेनमध्ये तशा प्रकारची परिस्थिती झाली, नेपाळमध्ये भूकंप आला, चायनामध्ये कोविडचं संकट आलं। त्या वेळेला इतर कुठल्याही देशांनी आपले नागरिक आपल्या देशामध्ये परत आणण्याचं धाडस दाखवलं नाही, पण मोदीजींच्या सरकारने आपले नागरिक आपल्या देशामध्ये आणण्याच्या बाबतीमधलं काम केलं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या 9 वर्षामध्ये आपल्याला भरभरून दिलेल्या
ज्या वेळेला केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आलं त्यावेळेला राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं आणि देवेंद्रजींच्या सरकारच्या काळामध्ये आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालं। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे कार्यक्रम आदरणीय देवेंद्रजींनी दिलेले आहेत तेवढे कदाचितच कार्यक्रम त्यांनी कुठल्याही दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दिले असतील। इतके कार्यक्रम आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी दिलेले। अनेक वेळेला आपल्या विकास कामांसाठी त्यांनी समजून घेण्यासाठी वेळ दिला, अनेक विकास कामं आपली त्यांनी करायचा प्रयत्न केला, अनेक वेळेला आपल्या कार्यकर्त्याला संस्कार देण्याचं काम त्यांनी केलं, आपल्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करण्याचं काम त्यांनी केलं आणि आपल्या मधल्या साध्या कार्यकर्त्यांना देखील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हात त्यांच्या डोक्यावर असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टी उभं करण्याचं काम हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये विशेषतः केलं आणि आज आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे की सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये आग्रही भूमिका ही आपल्या विधानसभा मतदारसंघाला देखील येणाऱ्या काळामध्ये करणं आवश्यक आहे। हा मतदारसंघ, हा तालुका, हा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा जिल्हा आणि तालुका आहे। सातत्याने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन इथं काम करत असतो। आदरणीय छत्रपती उदयन महाराज असतील, छत्रपती शिवेंद्र महाराज असतील, यांच्यावर आम्ही समान प्रेम केलेलं आहे। जरी संपर्क माझा उदयन महाराजांशी जास्त असला तरी देखील छत्रपती शिवेंद्र महाराजांवर देखील आमचं तेवढंच प्रेम आहे। आणि आदरणीय साहेबांना मी आज सगळ्या जनसमुदायाच्या साक्षीनं सांगतो की साहेब, भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून देण्यासाठी तुमच्या स्वप्नामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पार्टीची निवडून देण्यासाठी दोन्ही महाराज लोक एकत्र काम करतील, भारतीय जनता पार्टीचं काम करतील, आपले हात बळकट करतील, मोदीजींचे हात बळकट करतील आणि छोटे मोठे वादविवाद जरी असले तरी ते बाजूला ठेवून पक्षीय बळकटीकरणासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करण्याच्या बाबतीमधला निर्णय देखील येणाऱ्या काळामध्ये होईल। मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक जुनी आठवण सांगायची। मी ज्या वेळेला 2014ची विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो त्यावेळेला साहेबांना मी माझ्या मनातली अडचण सांगितली होती। मी साहेबांना म्हटलं की साहेब, मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध त्या काळामध्ये जे मुख्यमंत्री होते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे साहेब आपला पूर्ण पाठिंबा लागेल, आपला पूर्ण आशीर्वाद लागेल आणि आपला पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद असेल तर निश्चित स्वरूपी आम्ही वादळामध्ये दिवा लावण्याच्या बाबतीमधलं काम देखील करू। पण मला सांगताना आनंद होतो, मला सांगताना स्वाभिमान वाटतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला भरभरून दिलं। ज्या ज्या वेळेला मी गेलो त्या त्या वेळेला मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठीचं काम त्यांनी केलं। छोट्या छोट्या कार्यकर्त्याचे प्रश्न मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो, त्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी केलं। जेवढं एखाद्या विधानसभेच्या लोकप्रतिनिधीला देतात तेवढा निधी या विधानसभा मतदारसंघाला देण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून झालं आणि सातत्यानं लोकांमध्ये मला जवळ करून माझी ताकद वाढवण्याच्या बाबतीमधलं काम देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं। मला निश्चित या कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेब तुम्हाला आश्वस्त करायचंय की आजपर्यंत तुम्ही देण्याचं काम आम्हाला आजपर्यंत केलं आणि आज आम्हाला आपल्याला काहीतरी रिझल्ट दाखवण्याची वेळ आलेली आहे, आम्हाला आपल्याला निकालाच्या स्वरूपामध्ये काहीतरी दाखवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि या विधानसभा मतदारसंघामधला आमदार देखील तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं निवडून देण्याच्या बाबतीमधला पुरेपूर प्रयत्न करू। आज मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला, मोठ्या संख्येनं माझ्या माता भगिनी देखील इथं कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्या, याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी विशेष आभार मानतो। आज मोदीजींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला स्वागत करण्याच्या निमित्तानं 90-90-90-20-24 या नंबरवर एक मिस कॉल आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना द्यायचा आहे, पण जवळजवळ झालाय सगळ्यांचा मिस कॉल देऊन, याची आम्ही मोहीमच केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांचा मिस कॉल देऊन झालेला आहे, तरी देखील ज्याचा मिस कॉल द्यायचा राहिलेला असेल त्यालाही मिस कॉल हा दिला पाहिजे। आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेबांचे मी विशेष आभार मानतो, त्यांनी जास्तीत जास्त कार्यक्रम कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये दिले।
लोकसभेच्या प्रवास योजनेचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघाला दिले, मोठ्या साहेबांचा कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये दिला, केंद्राच्या मंत्र्यांचे कार्यक्रम आमच्या मतदारसंघामध्ये दिले. अशाच प्रकारचं साहेब आमच्यावर आपलं प्रेम राहू द्या एवढी विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाची एक घोषणा आपण सगळ्यांनी द्यायची की देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय असो, अशा एक 3 घोषणा मोठ्या आपण द्यायच्या. तर मी म्हणतो त्यानंतर तुम्ही म्हणा, म्हणताना थोडं जोरात म्हणा, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा. साहेब या मतदारसंघाला एक नाम केशव सवय, एक म्हणजे एकच आमच्या मतदारसंघाचं असतं. आम्ही तुमचे भक्त आहोत, आम्ही ओपनली सांगतो आम्ही तुमचे भक्त आहोत. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी काम करत राहू. तुम्ही जिथं असाल तिथं आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. फडणवीस साहेब आमचे दैवत, आम्ही सर्वजण भक्त आहोत. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊंना आपण आपला मनोगत व्यक्त करावं. जब तक जया भाव मैदान में है तब तक टाइगर जिंदा है. शेरों का भी शहर, इस सातारा जिले का बब्बर शहर. माननीय आमदार जया भाव गोरे जनसभा को संबोधित करेंगे. प्रत्येक कार्यक्रमात दुसऱ्या नेत्याला बब्बर शहर म्हणतोस. अच्छा, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय मोदीजींच्या सरकारच्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काम सामान्य जनतेसाठी मोदीजींनी केलं, त्या सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचाव्यात. मोदीजींचं काम गेल्या 9 वर्षातलं लोकांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून देशाच्या भारतीय जनता पार्टीनं 1 महिन्याचं अभियान या देशामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला. आणि ते अभियान राबवत असताना मोदी ॲक्ट 9 या नावाने हे अभियान अख्ख्या देशामध्ये राबवलं जाते. आणि त्या अभियानाचा भाग म्हणून आज कराड दक्षिणमध्ये लाभार्थी मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि या मेळाव्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचं भविष्य सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांच्या सोबत उपस्थित आहेत. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचं स्वागत करत असताना सन्माननीय उदयन महाराज या स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. या अभियानाचे राज्याचे प्रमुख सन्माननीय दरेकर साहेब या स्टेजवर उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, सन्माननीय मदन दादा, सन्माननीय भरत पाटील, धैर्यशीलजी कदम, मनोज घोरपडे, सन्माननीय विक्रमजी पावसकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय मकरंदजी देशपांडे आणि सातारा जिल्ह्याच्या लोकसभेची जबाबदारी ज्यांच्यावर दिली सन्माननीय अमरजी साबळे आणि या शहराचे अध्यक्ष सन्माननीय बागडी आणि आपण सगळे मनापासून ज्या गोष्टीसाठी गेल्या अनेक दिवसापासून प्रयत्न करतोय, ज्या युवा नेत्यानं या कराड दक्षिणमध्ये सामाजिक आणि राजकीय कामामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, ते करत असताना या शहरामध्ये या भागाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन एक युवक मोठ्या ताकदीने काम करतो. आणि गेल्या 2-3 निवडणुका अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताकदीने लढायचं काम आदरणीय बाबांनी केलं. फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जेव्हा ते आजी होते तेव्हा सुद्धा आपण जबाबदारी टाकली आदरणीय बाबांच्यावर की आपल्याला निवडणुकीमध्ये उभं राहायचंय. तेव्हा जय पराजयाचा कसलाही विचार त्या युवकाने केला नाही आणि ताकदीनं
त्या मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि ताकदीने लढले पण निवडणूक, ते आमचे सन्माननीय अतुल बाबा. आपण मगासपासून बघितलं, अतुल बाबांचं नाव घेतलं की आपण सगळेजण टाळा वाजवत आहे. अतुल बाबांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांची भूमिका एकच आहे की आपल्या सगळ्यांना अतुल बाबांना आमदार झालेलं बघायचं आहे. आणि बाबा, तुम्ही मगासपासून म्हणताय की भाऊ माझ्याकडे सगळे कार्यक्रम तुम्ही देताय. खासदारकीचा प्रवास आला, लोकसभा प्रवास आला तरी दक्षिणला कार्यक्रम येतात, अगदी जिल्ह्याचे काही कार्यक्रम असले तरी तुमच्याकडे येतात. याला कारण बाबा तुमच्यामध्ये हे कार्यक्रम यशस्वी करण्याची क्षमता आहे. आपल्यावर जी जी जबाबदारी जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीने दिली ती जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. आजही आपण अचानक हा मेळावा अगदी कमी वेळात तुम्हाला दिला, पण हा मेळावा अगदी कमी वेळात दिलेला असताना सुद्धा बाबांच्या तोंडी नाही हा शब्दच नाही. बाबांना जबाबदारी द्यावी आणि बाबांनी हा म्हणावं. बाबांनी हा मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आणि आपण बघताय अगदी थोडक्या वेळेमध्ये एवढा भव्य मेळावा आपण सगळेजण अनुभवतोय. याला कारण बाबांची संघटन शक्ती आहे. तर बाबा, आमच्या सगळ्यांनी आम्ही सगळेजण तुम्हाला एवढा त्रास देतो एवढ्यासाठी की साहेबांना तुम्हाला आमदार झालेलं बघायचं आहे. मी रात्री 12:30 वाजता साहेबांच्या सोबत बसलो होतो, तेव्हा सुद्धा साहेब हेच म्हणले, जे काही झालं तरी अतुल आमदार झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका साहेबांची आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन आम्ही जेव्हा काम करतो, आपण सगळेजण काम करतो, जेव्हा जेवढं जनतेमध्ये जाऊन आपण काम कराल, आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून ज्या ज्या योजना लोकांच्यापर्यंत जातात, बाबा आपल्याला सांगतात की आपण हायफाय नेते आहात असं म्हणतात, अनेक लोक समोरची सांगतात असं. पण बाबा, तुमचं भाषण मी बारकाईनं ऐकतोय, गेल्या 1-1.5 वर्षापासून बघतोय. मोदीजींच्या जेवढ्या जेवढ्या योजना या देशामध्ये राबवल्या जातात त्या प्रत्येक योजनेचा अभ्यास कुणाचा असेल स्टेजवर बसलेल्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नंतर बाबा तो तुमचा अभ्यास आहे. प्रत्येक योजनेचा अभ्यास आपण केला. बाबांनी एवढी एकही योजना सोडली नाही की ती योजना आम्ही भाषणामध्ये सांगावी अशी एकही योजना बाबा आपण सोडली नाही. त्यामुळं आम्ही सगळेजण एवढंच सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर आलोय. मोदीजींचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपण सगळ्यांनी बघितलं, मोदीजींचं काम तर आहेच आहे, पण आदरणीय फडणवीस साहेबांनी गेल्या 9 महिन्यापासून ह्या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाचा झंझावात उभा केला आहे, मला वाटते आजपर्यंत मी 15 वर्ष आमदार आहे आणि 15 वर्ष आमदार असताना जो अर्थसंकल्प साहेब मी यावर्षी बघितला असा अर्थसंकल्प 15 वर्षात मला कधी बघता आला नाही. आणि मी खात्रीने सांगतो की भविष्यात कधी बघेन का नाही माहिती नाही, आपणच मानला तर. पण सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून घेतली जाते. आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय? आपल्या सगळ्यांची जबाबदारी हीच आहे की आपण ह्या ज्या योजना येतात त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. या सगळ्या योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून येत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून येत आहेत, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून येत आहेत, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून येत आहेत. आता आपण सगळ्या महिला भगिनी बसल्यात. साहेब, सगळ्यात जर महिला भगिनींना आवडलेली तुमची योजना कुठली असेल तर आमच्या महिला भगिनींना एसटी डायरेक्ट 50% सवलत आपण देऊन टाकली. एवढ्या महिला भगिनी खुश होत्या. पण साहेब, तुमचा निर्णय महिला भगिनींच्यासाठी होता, पण एसटी महामंडळाला त्याचा एवढा मोठा फायदा झाला आहे की एसटी महामंडळाचं सुद्धा उत्पन्न वाढलंय. कधी कधी दूरदृष्टी असणारं नेतृत्व असलं की काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की एसटीच्या महिलांच्या प्रवासात 50% दिलेली सवलत. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. मोदीजींच्या माध्यमातून सगळ्या योजना बाबा तुम्ही सांगितल्या, पण मोदीजींच्या माध्यमातून मी एक शेवटचा विषय सांगेन आणि मी आदरणीय फडणवीस साहेबांना बोलायचंय. आपल्याला पुढे पालखीचं दर्शन घ्यायचंय आणि मला माझ्या इथे साहेबांना वेळेत न्यायचंय, त्यामुळे जबाबदारी तशी माझी आहे. पण मी सांगेन, आज जगामध्ये भारत सन्मानाने उभा राहताना आपण बघतोय, जगामध्ये भारताची किंमत वाढताना आपण बघतोय.
आपण बघितलं कोविडच्या कालखंडामध्ये आपल्या बाजूचे सगळे देश, अगदी पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, नेपाळ असेल, किंबहुना अमेरिकेची अर्थव्यवस्था सुद्धा कोविडच्या कालखंडामध्ये खिळखिळी झाली होती. अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण आपल्या देशाला असं मजबूत नेतृत्व मोदीजींच्या रूपाने लाभले की कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आणि कोविडच्या कालखंडानंतर सुद्धा या जगामध्ये सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था म्हणून आता भारत देश पुढे येताना आपण बघतोय. जगामध्ये 9व्या 10व्या क्रमांकावर असणारी आपली अर्थव्यवस्था मोदीजींनी 9 वर्षामध्ये 5व्या नंबरवर आणून ठेवली. आज आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय. म्हणून मला या माध्यमातून आपल्याला एवढंच सांगायचंय, या देशाचा विकास होत असताना भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नेता, प्रत्येक कार्यकर्ता सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी लढताना झगडताना आपण बघतोय. पण हे सगळं करत असताना मोदीजींना 9 वर्ष होत आहेत आणि 9 वर्ष मोदीजींच्या कालखंडाचा आपण सगळेजण आपण अनुभव घेत असताना आपल्याला या देशाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी, देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आणि जगामध्ये आज बघतोय जिथं मोदीजी जात आहेत तिथं या भारताचा झेंडा बुलंद करतायत आणि हा झेंडा पुन्हा बुलंद करण्यासाठी मोदीजींना आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला लागेल. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सातारच्या जिल्ह्याच्या वतीनं माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय फडणवीस साहेबांना सांगेन, साहेब तुम्ही आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. मागच्या वेळी आम्हाला तुम्ही मोठ्या विश्वासानं या जिल्ह्यामध्ये आदरणीय उदयन महाराजांना लोकसभेला उभं केलं होतं आणि त्यावेळी जिल्ह्याकडून चूक झाली असं आम्ही मनापासून मान्य करेन. पण मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो, या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करू, जे वाटेल ते कष्ट उचलू. पण येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये या सातारा जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा खासदार असेल, अशा पद्धतीचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीचा शब्द मी आपल्याला देतो. पण हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगेन, मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, जेव्हा जेव्हा करार दक्षिणला येतोय तेव्हा सांगतोय, जेव्हा 2024च्या निवडणुकीमध्ये मी विधानसभेमध्ये जाईन, मी विधानसभेमध्ये जाईन, तेव्हा या राज्याचा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण काम करतोय. पण तेव्हाच या कराड दक्षिणचा आमदार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी असला पाहिजे, ही शपथ आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, बाबाही आमदार म्हणून आपल्या सगळ्यांना पाठवायला लागेल, ते पाठवण्याची जबाबदारी आपण पार पाडाल ना? जमेल का नाही? तर हो कुठं आवाज गेला पाहिजे, विधानसभेपर्यंत पोहोचला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद. हो आप नहीं तो कभी नहीं, हर किंमत पर कराड दक्षिणचा आमदार अतुल भोसले झाले पाहिजे. धन्यवाद. नंतर तुम्हाला सर्वांचे नेते, एक लाडकं व्यक्तिमत्व, जिल्ह्याचे सन्मान्य छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले खासदार साहेब आपल्याला संबोधित करतील. रोक सका है कौन उसे जिसने हमें बस चलना सिखाया, मिटा सका है कौन उसे जिसने हमें सब जीना सिखाया. सातारा जिले के आन बान शान, हम सबकी जान, श्रीमंत छत्रपति खासदार उदयनराजे भोसले जनसभा को संबोधित करेंगे. सर्वात प्रथम मी व्यक्तिशः माझ्या वतीने आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवरांच्या वतीने आणि आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने खऱ्या अर्थाने रयतेचे राजांना म्हणजेच आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी केवळ माझंच नाही तर आपल्या सगळ्यांचं लाडकं आवडतं नेतृत्व म्हणजेच माझे खास मित्र, आपल्या सगळ्यांचे मित्र आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माझे मित्र आमदार प्रवीण दरेकर साहेब. जेव्हा आम्ही
कोणी राजकारणात नव्हतं किंबहुना कुठल्या पदावर नव्हतं तेव्हापासूनचे माझे अत्यंत जिवलग मित्र खासदार रणजित नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय मकरंदजी देशपांडे, माजी खासदार अमर साबळे साहेब, माझे मित्र आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार माझे मित्र जयकुमारजी गोरे, खऱ्या अर्थाने या संपूर्ण म्हणजे कैलासवासी आप्पांनंतर जर संपूर्ण कृष्णा उद्योग समूह ज्यांनी जी धुरा सांभाळी असे आदरणीय सुरेश बाबा, आदरणीय माजी खासदार आनंदराव नाना, आदरणीय माजी आमदार मदन दादा, माझे मित्र विक्रम पावसकर, माझे मित्र भरत नाना पाटील, माझे मित्र रामकृष्ण वेताळ, माझे मित्र राजेंद्र सिंग यादव, माझे मित्र धैर्यशील कदम, माझे मित्र मनोज घोरपडे आणि आज ज्यांच्यामुळं किंवा ज्यांनी एवढं सुंदर असं नियोजन केलं असे भावी आमदार अतुल बाबा, आणि ह्या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित वेळात वेळ काढून आपला बहुमोल वेळ खर्च करून या ठिकाणी आपण सर्व मान्यवर आल्याबद्दल आपलं स्वागत, आपल्याला धन्यवाद देतो. आणि ज्यांना विसरल्यानंतर काय होतं याचा अनेक वेळा मला अनुभव असल्यामुळं मी कधी विसरत नाही. ते म्हणजे सर्व माझे पत्रकार बंधू, आदरणीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली या देशाने एक वेगाने या देशात वाटचाल सुरू झाली. थोडंसं मी तुलना करत नाही, पण वस्तुस्थिती निश्चितपणे या ठिकाणी मी मांडणार आहे. 40-45 वर्ष काँग्रेस पक्षाचं राज्य होतं, घोषणा झाल्या, आपण सर्वांनी भरभरून मतदान केलं. प्रत्येक वेळेस त्यांना ते सत्तेत आले, केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यात. खरं तर ज्या लोकांना एवढा आशीर्वाद तुमच्यासारख्या सर्व लोकशाहीतल्या राजांनी दिला, त्यांनी नेमकं तुमच्याचकडं दुर्लक्ष केलं. आज आपण जो कार्यक्रम, जो उपक्रम आता ठिकठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर महाजन संपर्क अभियान जे राबवतोय, त्याचं मूळ कारण म्हणजे मोदीजींची संकल्पना, ज्यांनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येक बाबतीत वेगवेगळ्या विषय, इरिगेशन असेल, कृषी असेल, महिला असेल, सर्व स्तरावरती विचार केला. आणि या राज्यामध्ये देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वामुळं आज ठिकठिकाणी आपल्याला विकास कामं पाहायला मिळतात. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, सीइंग इज बिलिव्हिंग.
म्हणजे जे आपण पाहतो त्याच्यावर विश्वास ठेवा. मला या ठिकाणी आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो. नेहमी आपण हा संपूर्ण आपला जो भाग आहे हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मला आठवत आहे देवेंद्रजी, खास करून आपण व्यासपीठावरती उपस्थित सर्वजण आहात, मला आणि आपल्या सर्वांना मला सांगावंसं वाटतं. त्यावेळेस आदरणीय वंदनीय मुंडेसाहेब उपमुख्यमंत्री होते. असं त्यांच्याबरोबर मी बसलो होतो आणि मग एक विषय त्यांच्यासमोर विषयाची मांडणी केली. म्हणलं साहेब, एक विनंती नाही, आग्रह आहे आणि तो आपण मान्य करावा. ते म्हणलं कृष्णा खोऱ्याची आपण स्थापना करावी, तरच खऱ्या अर्थाने ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला जो दुष्काळी भाग आहे आणि संपूर्ण परिसराला न्याय मिळेल. ज्या लोकांना, एक लक्षात घ्या, ह्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे हा काँग्रेसचा बालेकिल्ला. ज्या लोकांना आपण 40-45 वर्ष निवडून दिलं, त्यांनी कधी ह्या प्रकल्पाची स्थापना केली नाही. का? इच्छाशक्ती नव्हती का? गरज वाटली नाही का? लोकांना गृहीत धरलं? मग त्यावेळेस जेव्हा मी हा मुंडे साहेबांकडे विचार जेव्हा मांडला, त्यावेळेस असतात लोक, म्हणजे त्यात चुकीचं काय नाही. काय लोकांचं मत असं होतं की त्या भागातनं आपलं एकही खासदार नाही, एखादा आमदार असेल, आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढं मोठं, त्यावेळेस जवळपास 12,500 कोटीची ती योजना होती. मग एवढी मोठी योजना आपण राबवायची का? आपल्याला सांगू, मुंडे साहेबांनी जे उत्तर दिलं ते असं होतं, तिथं प्रतिनिधी कुठल्या पक्षाचा ह्याच्यापेक्षा तिथले जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या लोकांना त्यांचं आर्थिक उन्नतीत वाढ झाली पाहिजे, तरच त्यांच्या कुटुंबातली संपूर्ण मुलं शिकतील, मोठे होतील आणि तरच त्यांच्या कुटुंबाची प्रगती होईल. आणि त्यातून ह्या कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. त्यानंतरच्या कालावधीत आपण जर पाहिलं तर मोठमोठे प्रकल्प, उरमोडी असेल, तारळी, मवातेकर, मग अनेक जेवढे सगळे प्रकल्प आपल्याला जे आपले पाहायला मिळतात, खास करून खटाव मान हा संपूर्ण दुष्काळी भाग जो आहे, ह्याला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पक्षाने केलं. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की त्यावेळेस काय नव्हते, त्यावेळेस दोनच खासदार होते, अटलजी आणि अडवाणीजी. आज संपूर्ण जर देशाचा देश पातळीचा जर विचार केला तर संपूर्ण मेजॉरिटी ज्याला आपण म्हणतो ही संपूर्ण भारतीय जनता पक्षाची आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे या अगोदर फक्त घराणेशाही आपल्याला पाहायला मिळेल. माझ्यानंतर हा, त्याच्यानंतर माझा मुलगा, त्यानंतर माझा नातू. पण भारतीय जनता पक्षाने मध्ये आणि इतर पक्षांमध्ये फरक जो आहे की हा पक्ष जो आहे, आपला जो पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, हा सर्वसामान्य माणसांचं कर्तृत्व बघतो, त्याच्यामध्ये लोकांच्या मनात असणारी तळमळ पाहतो, लोकांसाठी झटण्याची त्याची किती गांभीर्याने झटणार आणि किती लोकांचे कामं मार्गी लावणार. आणि म्हणूनच आज आपण काय पाहतो तर भारतीय जनता पक्षामध्ये आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, केंद्रातले मंत्री असतील, हे कुठल्या घराण्यातले नव्हते किंवा तिथं घराणेशाही आपल्याला पाहायला मिळत नाही. पण त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळाला, न्याय देण्याचं काम केलं. आणि आज ह्या संपूर्ण केवळ सातारा जिल्ह्याचं जर बघितलं तर हजारो कोटींचं काम आपल्याला पाहायला मिळतं.
हे बोलत असताना पावसाळा मुळातच आता लांबला आहे, पण मोदीजींच्या एक दूरदृष्टीपणेमुळं त्यांनी अनेक संकल्पना त्यांनी त्याची मांडणी केली. तर शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काय त्यांनी संपूर्ण निर्णय घेतले त्याच्यामुळं आज शेतकरी वर्ग खऱ्या अर्थाने जो ह्या संपूर्ण देशाचा कणा आहे, ज्याच्यामुळं आज हा देश खरं अस्तित्वात आहे, आज शेतकरी सुखी आहे. आणि आपल्याला ह्या देशाला जर महासत्तेकडे जर न्यायचं असेल तर वाटेल त्या परिस्थितीत आपल्याला भारतीय जनता पक्ष हा पुन्हा केंद्रात सत्तेत येणारच आहे. पण राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं देवेंद्रजींच्या रूपाने एक नेतृत्व येणं गरजेचं आहे. अत्यंत बारकाईने ज्यावेळेस मी मंत्री होतो, राज्यमंत्री होतो, त्यावेळेसपासून माझे आणि देवेंद्रजींचे संबंध, त्यावेळेस संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे कार्यालय ते देवेंद्रजी, अतुल भातखळकर, आमदार अतुल भातखळकर, त्यानंतर आमदार विनोद तावडे, ही सर्व टीम पाहत होती. अनुभवाने ते कसल्याच बाबतीत कमी नाही. आणि मला खात्री आहे, मगाशी जयकुमारने जयकुमार माझे मित्र जे बोलले की अक्षरशः जेवढ्या योजना तोंड पाहत आहेत देवेंद्रजींना, तेवढ्याच बाबांना आहे. किंबहुना मी तर म्हणेन की बाबांना या समोर बसलेल्यांची सर्व नावंसुद्धा पाठ असतील. पण बाबा हे करत असताना कृपया करून माझं नाव विसरू नका, एवढीच एक प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो. फार बोलण्यापेक्षा इथं बरेच आता मगाशी कोर कमिटीची एक देवेंद्रजींच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात उरमुडीच्या बाबतीत झे कटापूर, हंबरवाडी, धनगरवाडी, आंबळी धरण, बोंडारवाडी धरण, कनेच कालव्याचं बंदिस्त, अशा अनेक जे संपूर्ण योजना आहेत त्याबाबतीत चर्चा झाली. आणि एक चांगला सकारात्मक त्या दृष्टिकोन नेहमीप्रमाणे देवेंद्रजींनी घेतला. ह्यासुद्धा योजना मार्गी लागतील. आपलं सातारचं अनेक वर्षापासून मला वाटत होतं की ह्या संपूर्ण जिल्ह्यातसुद्धा एक मेडिकल कॉलेज व्हावं, तीसुद्धा त्याचा पाठपुरावा त्यावेळेस केला. आणि त्याचं सर्व श्रेय जर कोणाला असेल तर ते देवेंद्रजींना आहे. असे अनेक म्हणजे उदाहरण द्यायचं तर म्हणजे ते वेळ पुरणार नाही. आज आपण पाहतो हे सेंद्रिय कागल रस्त्याचं जे 6 पदरीकरण चालू आहे, हे सुद्धा संपूर्ण आज भारतीय जनता पक्षाच्या मुळंच चालू आहे. या अगोदर कोणी ज्या लोकांना आपण निवडून दिलं हे करू शकले असते, पण केलं नाही. त्यांनी नेहमीच लोकांना गृहीत धरलं, कुठं जातात आहे, काय करणार आहे. पण एक बरं झालं, आज सोशल मीडिया, त्यावेळेस फारसा सोशल मीडिया नव्हता किंवा नव्हताच, त्यामुळे त्या काळातले जे नेते मंडळी जे येऊन आपल्याला संबोधित करायचे, खरं खोटं आपल्याला माहीत नव्हतं. मीडिया तर सोशल मीडिया तर सोडून द्या, मीडियाही नव्हता. शनिवार रविवारी जे काय असेल ते हे बातम्या तर दररोज असायच्या, ते सुद्धा थोड्याफार प्रमाणावरती ब्लॅक अँड व्हाईट ह्याच्यात. पण आज एक बरं झालं, घर बसल्या आपल्याला ठिकठिकाणी संपूर्ण देशात नाही तर जगभरातल्या डेव्हलपमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळं तशाच प्रकारच्या डेव्हलपमेंट ह्या संपूर्ण परिसरात निश्चितपणे चालू आहेत. भविष्यकाळात अधिक त्याला गती येईल. आवर्जून कराड शहराच्या बाबतीत मगाशी अतुल बाबांनी, नानांनी, राजेंद्र यादव आणि सगळे इथले जे नेते आहेत कराडमधले, ह्या सगळ्यांनी आम्ही देवेंद्रजींकडं एक त्याचा उल्लेख केला की कराड शहरातले जो हायवेचा जो भाग आहे त्याचं जर पुलाची जे पूल जिथून सुरुवात होतो तो थोडंसं त्याची थोडंसं त्याचे डायमेन्शन्स बदलण्यात यावे. नाहीतर
जसं लोणावळा कधी गेलेलं क्रॉस म्हणजे आपण लोणावळाकडे गेलं कळत नाही, तसं कराडची अवस्था होऊ नये अशी कराडकरांच्या वतीने देवेंद्रजी आपल्याला विनंती करतो. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाणजींच्या जो समाधी परिसर आहे त्या परिसरालगत जरा एक चांगल्या प्रकारची संरक्षण भिंत आणि त्याच्यामुळं तिथं जर रस्ता झाला तर निश्चितपणे ह्या कराड शहराला चांगल्या प्रकारे एक त्याचा फायदा मिळेल आणि मला खात्री आहे ह्या सगळ्यावरती सकारात्मक विचार करून ते मार्गी लावतील. फार बोलण्यापेक्षा आज आपण सर्वजण त्यांचे विचार ऐकायला या ठिकाणी आतुर आहात. एवढंच सांगेन की मगाशी आपण ज्या घोषणा दिल्या, ज्या अतुल बाबांनी सांगितल्या देवेंद्रजींच्या बाबतीत, खरं आहे. आणि असे लोक ज्यावेळेस राजकारणात असतात त्यावेळेसच खऱ्या अर्थाने लोकांची कामं मार्गी लागतात. आणि पुन्हा एकदा मी मनापासून संपूर्ण जे नियोजन अतुल बाबांनी केलं आहे, जयकुमार आमचे मित्र आणि जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी जे नियोजन केलं त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण खऱ्या अर्थाने आज आपण ह्या एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्रमंडळी असतील, आपण सर्वजण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपली उपस्थिती आहे म्हणूनच ह्या कार्यक्रमाला शोभा आली. आपण आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद महाराज. सगळ्यांना ओळखताना मला फक्त विसरू नका. राजे, तुम्ही सर्वांच्या द्रव्य सिंहासनावर धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, राज्याचे गतिमान नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला संबोधित करतील. मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बना लेना, मैं समंदर हूं वापस तो जरूर लौट आऊंगा, मैं फिर आऊंगा, मैं बार बार आऊंगा. माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहब जनसभा को संबोधित करेंगे. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या या मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज, दुसरे खासदार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, सन्माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसलेजी, आमदार आणि गटनेते प्रवीण दरेकरजी, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेजी, सन्माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसलेजी. हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते अतिशय तरुण तडफदार असे आपल्या सर्वांचे लाडके नेते डॉक्टर अतुल बाबा भोसले, विक्रम पावसकरजी, मकरंद देशपांडेजी, माजी खासदार अमर साबळेजी, मदनदादा भोसलेजी, मनोजदादा घोरपडे, धैर्यशील दादा कदम, राजारामजी गरुड, भरत पाटीलजी, पहलवान धनंजय पाटीलजी, एकनाथ बागडीजी, महेश जाधवजी, रामकृष्ण वेताळजी, माननीय आनंदराव पाटील, त्याचप्रमाणे सुरभीताई भोसले, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एक दुःखद घटना ऐकायला मिळाली.
आणि याच जिल्ह्याचे सुपुत्र असलेले सूरज यादव जे डिमापूरला सैन्यामध्ये त्या ठिकाणी देशाचं रक्षण करत होते ते शहीद झाले। नुकतंच त्यांच्या घरी आम्ही जाऊन आलो आणि त्यांच्या प्रती आदरांजली आम्ही अर्पित केली। आणि सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा का म्हणतात तर त्यांच्या वडिलांना भेटल्यानंतर त्यांच्या आजोबांनी देखील सैन्यात काम केलं, वडिलांनी सैन्यात काम केलं, त्यांनी सैन्यात काम केलं आणि भावकीतले 14 लोक हे सैन्यामध्ये काम करतायत। त्यामुळे हे जे समर्पण सातारा जिल्ह्यातल्या आमच्या तरुणाईचं सैन्याच्या प्रती दिसतं, यामुळेच आज आपला देश सुरक्षित आहे। आणि त्या ठिकाणी हे देखील समजलं केवळ 31व्या वर्षी ते शहीद झाले आहेत, पण ते रोईंग या खेळामध्ये अतिशय नामवंत खेळाडू होते, गोल्ड मेडलिस्ट होते। त्यामुळे अशा प्रकारचा एक आमचा सैनिक हा आमच्यातनं निघून गेला, त्याबद्दल त्यांच्याप्रती मी आदरांजली अर्पित करतो। आज खरं म्हणजे मोदी ॲट 9 माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यकाळाला 9 वर्ष झाल्याबद्दल आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। ही 9 वर्ष भारताच्या परिवर्तनाची आहेत, ही 9 वर्ष भारताच्या विकासाची आहेत, ही 9 वर्ष आंतरराष्ट्रीय पटलावर भारताला सन्मान देणारी आहेत, ही 9 वर्ष भारताच्या सीमा सुरक्षित करणारी आहे, ही 9 वर्ष गरीब कल्याणाचा अजेंडा राबवणारी आहेत, ही 9 वर्ष समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताच्या योजना राबवून शेवटच्या माणसाला विकसित करून भारताला विकासाच्या गाथेमध्ये भारताच्या विकासाच्या गाथेला वेगानं पुढे नेणारी अशा प्रकारची ही 9 वर्ष आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या 9 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे। आज खरं म्हणजे मोदीजी अमेरिकेला गेले, मोदीजी देशाचे पहिले असे पंतप्रधान आहे की ज्यांना 2 वेळा अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशांनी स्टेट गेस्ट म्हणून त्या ठिकाणी बोलवलं आणि काल 150 पेक्षा जास्त देशाच्या प्रतिनिधींसोबत मोदीजींनी अमेरिकेमध्ये योग दिन साजरा केला। आणि खऱ्या अर्थानं आज योग जी आपली अत्यंत पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे तिला संपूर्ण जगाने मोदीजींच्या नेतृत्वात स्वीकारलं। 200 पेक्षा जास्त देशांमध्ये काल योग दिवस साजरा झाला। आज आपण पाहतोय मोदीजींनी देशाच्या विकासामध्ये सामान्य माणसाला भागीदार करून घेतलं। विकास करत असताना केवळ मुठभर लोकांच्या विकासाच्या आधारावर विकासाची गाथा मोदीजींनी लिहिली नाही, तर गरीब कल्याणाचा अजेंडा हा मोदीजींनी राबवला। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय मोदीजी अमेरिकेला गेले तर महाराष्ट्रातले एक नेते म्हणाले आमचे विश्वगुरू अमेरिकेला चालले आहेत, त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की मणिपूर सांभाळायला आमचे गृहमंत्री अमित शहाच काफी आहेत, तिथे मोदीजींनी जाण्याची आवश्यकता नाही आहे। पण तुम्ही मातोश्रीतनं वरळीपर्यंतही गेला नाहीत आणि इकडे मोदीजींना सांगता की अमेरिकेला कशाला जाता, मणिपूरला जा। हे सांगण्याची खरं म्हणजे मला असं वाटतं त्या ठिकाणी आता जाऊ द्या शब्द वापरत नाही, पण तुम्हाला अधिकार तरी आहे का असा माझा या ठिकाणी खरं म्हणजे त्यांना सवाल आहे। पण आज मोदीजींनी महाराष्ट्राला काय दिलं, आज आपल्याला काय दिलं? आपण सगळे लोक आज या ठिकाणी बसलो आहोत
याचं कारण माननीय मोदीजींनी या देशामध्ये कोविडचा टीका, कोविडची लस तयार केली. परवा मी म्हटलं कोविडची लस मोदीजींनी तयार केली, तर त्या ठिकाणी उद्धवजींना फारच झोंबलं. ते म्हणे लस काय मोदी तयार करतात का? मग उद्धवजी रोज सांगायचे मी राज्य चालवतो, मी राज्य चालवतो. म्हणजे काय ते राज्याचं काय असा घोड्यावर बसून, रथावर बसून काय त्या ठिकाणी घोडा हाकत होते का बैलबंडी हाकत होते? खरं म्हणजे मी तर म्हणेन होय, मोदीजींनी लस तयार केली. याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवर केवळ 5 देश लसी तयार करू शकले, कारण या लसीचं जे रॉ मटेरियल होतं हे 2-3 देशांजवळ होतं आणि ते दुसऱ्या देशांना मिळत नव्हतं. पण मोदीजींच्या संबंधांमुळे हे रॉ मटेरियल देखील आपल्याला मिळालं. मोदीजी स्वतः जे लस तयार करत होते त्या सायंटिस्ट लोकांकडे गेले. मोदीजींनी त्यांना ॲडव्हान्समध्ये 1800 कोटी रुपये दिले आणि ही लस तयार करून घेतली. आणि ही लस तयार झाल्यानंतर भारतामध्ये 140 कोटी लोकांना कोरोनाची लस मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं. आपल्या महाराष्ट्रात 17.5 कोटी लसी मोफत मोदीजींनी दिल्या. विचार करा, जर कोविडची लस मोदीजींनी दिली नसती, आम्ही इथे बसू शकलो असतो का? काय अवस्था झाली असती? आम्ही अमेरिकेपुढे किंवा रशियापुढे कटोरा घेऊन उभं असतो, आम्हाला लस द्या. त्यांनी सांगितलं असतं थांबा, आधी आमच्या लोकांना देतो मग तुम्हाला देतो. परिणाम असा झाला असता, करोडो लोक मेले असते, प्रेतांचा खच पडला असता आणि आम्ही आजही असे या ठिकाणी बसू शकलो नसतो. पण या देशाला एक दूरदर्शी अशा प्रकारचे पंतप्रधान मिळाले आणि त्यांनी हिमतीनं कोविडच्या काळामध्ये कोविडचा तर सामना केलाच, 80 कोटी लोकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि त्यानंतर जवळजवळ 2 वर्ष अन्नधान्य मोफत देण्याचा जागतिक विक्रम हा मोदीजींनी त्या ठिकाणी केला. आणि युनायटेड नेशनमध्ये याचा उल्लेख झाला की जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये कोरोनामुळे लोक उपाशी राहिले, उपाशी मेले, पण भारतामध्ये एकही व्यक्ती उपाशी मेला नाही. कारण मोदीजींच्या गरीब कल्याण योजनेमध्ये 80 कोटी लोकांना मोफत अन्न हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळत होतं. आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी 25 लाख घरं आपल्याला दिली. आज 1.25 कोटी लोक मोदीजींनी दिलेल्या घरांमध्ये हे त्या ठिकाणी त्यांना आपलं स्वतःचं छत मिळणार आहे. आज आपण बघू शकतो की या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 71 लाख गरिबांना आरोग्याची सेवा महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी दिली. PM किसान योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या 1,10,00,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दरवर्षी 6,000 रुपये देण्याची व्यवस्थाही मोदीजींनी केली. आणि महाराष्ट्राच्या आपल्या सरकारने ठरवलं की मोदीजी 6,000 रुपये देत आहेत, तर आपलं सरकारही PM आपलं सरकारही नमो महाकिसान सन्मान योजना सुरू करेल आणि मोदीजींसोबत 6,000 रुपये आपलं महाराष्ट्राचं सरकार देखील देईल. आता 12,000 रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 1,12,00,000 लोकांना 70 वर्षानंतर त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी हे नरेंद्र मोदीजींमुळे मिळालं. ही देखील एक फार मोठी उपलब्धी आहे. आज आपण पाहू शकतो उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 39 लाख आमच्या माता भगिनींना गॅसचे सिलेंडर मिळाले, गॅसचं कनेक्शन मिळालं आणि त्यातनं चुलीपासनं त्यांची मुक्ती झाली. प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला. PM स्वनिधी अंतर्गत फुटपाथ दुकानदार, पान ठेलेवाला, चाय ठेलेवाला, हात ठेलेवाला यांना कोविडच्या नंतर स्वनिधीच्या माध्यमातून मोदीजींनी मदत केली. आणि मुद्रा योजनेच्या अंतर्गत 41 लाख तरुणांना या महाराष्ट्रामध्ये
मुद्राचं लोन मिळालं. 41 लाख तरुण आपल्या पायावर उभे राहिले आणि मला सांगताना आनंद वाटतो यातले 50% या आमच्या महिला आणि मुली आहेत. म्हणजे 50% म्हणजे जवळजवळ 20-21 लाख महिला आणि मुलींना त्यांच्या पायावर मुद्रा योजनेचं लोन देऊन मोदीजींनी उभं केलं. अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत 40 लाख लोकांना लाभ मिळाला. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 23 लाख त्या ठिकाणी महिला लाभान्वित झाल्या आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या अंतर्गत 32 लाख मातांना या योजनेचा लाभ हा या ठिकाणी मिळाला. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत 10 लाख तरुणांना कौशल विकासाचा कार्यक्रम राबवून त्यांना रोजगार युक्त करण्याचं काम हे मोदीजींच्या योजनेतनं या ठिकाणी झालं. आणि आताच ज्याचा उल्लेख छत्रपती उदयन महाराज करत होते, आज ही सगळी रस्त्यांची कामं, पुलांची कामं, बोगद्यांची कामं, रेल्वेची कामं, 4 लाख कोटी रुपयाची कामं मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्यातनं आज महाराष्ट्रातलं चित्र हे बदलताना आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून गरीब कल्याणाचा अजेंडा, सामान्य माणसाला न्याय, शेतकऱ्याला न्याय हा मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आपण बघितला. आपल्या या जिल्ह्यामध्ये 5 वर्ष मी मुख्यमंत्री होतो आणि या 5 वर्षामध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपण 58 TCM पाण्याचा जलसाठा हा या ठिकाणी निर्मित केला. या सातारा जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये 48,000 सिंचन विहिरी आपण तयार केल्या, 3,338 शेततळे आपण तयार केले आणि 5 वर्षामध्ये 2014 ते 19 5 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 48,000 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता तयार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं. मध्ये 2.5 वर्ष दुसरं सरकार होतं. माझा सवाल आहे, एक तरी योजना सुरू होती का? जयकुमारजी तुम्ही सांगा, एक तरी योजना 2.5 वर्षामध्ये सुरू होती का? आपण जे पैसे दिले त्याची कामं सुरू होती. एक फुटकी कवडी देखील सातारा जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पाला मध्ये 2.5 वर्षाच्या सरकारने दिली नाही. दुष्काळी भागाच्या सिंचन प्रकल्पांना एक पैसा देखील दिला नाही. आपण त्या ठिकाणी उरमोडी सारखा प्रकल्प हा बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये आणला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याला पैसे मिळाले. प्रधानमंत्री कृषी सिंचन मध्ये धोम, बलकवडी, तारळी, वांग, मोरणा, कुडाळी हे 5 प्रकल्प आणले. त्यातला धोम बलकवडीचं काम जवळपास आपण पूर्ण केलं. जे कटापूर सारखा आपला प्रकल्प असेल, वसना वागण्यासारख्या उपसा सिंचन योजना असतील, याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला. आणि त्यासोबत टेंबू सारखी योजना की ज्या योजनेतनं आमच्या सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये पाणी जाणार आणि पलीकडे सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागामध्ये पाणी जाणार, या योजनेला देखील निधी आणि गती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं. आज सकाळी सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत मी सिंचनाच्या आढाव्याची बैठक घेतली आणि मला अतिशय आश्चर्य वाटलं. ज्या स्टेजला मी काम सोडून गेलो होतो 2019 साली, त्याच स्टेजला कामं ती मला पाहायला मिळाली. एकाही कामाची फेर प्रशासकीय मान्यता 2.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारने दिली नाही. मला असं वाटतं की कदाचित इथल्या सिंचन योजनाही शिंदेजी आणि मी कधी येतो याची वाट पाहत होत्या आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा आलो आणि आता त्या सिंचन योजनांना पुन्हा गती दिली आणि आता येत्या काळामध्ये फेर प्रशासकीय मान्यताही त्या ठिकाणी आम्ही देतो, त्याला निधीही उपलब्ध करून देतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतो. आज आपण मोठ्या प्रमाणात MIDCचा विस्तार करतो. मुंबई बंगलोर कॉरिडॉर, या कॉरिडॉरला 2014 ते 19च्या काळामध्ये आपण मान्यता दिली. हा जो कॉरिडॉर आहे यातनं नवीन या ठिकाणी इंडस्ट्रियल इकोसिस्टीम तयार होणार आहे आणि जिल्ह्यातल्या आमच्या युवांच्या हातांना मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे. आज त्याही संदर्भात
मसवड सारख्या ठिकाणी एक अतिशय मोठी, अतिशय 5 स्टार, अतिशय प्रगत अशा प्रकारची MIDC आपण तयार करतो आहोत. केंद्र सरकार त्याकरता आपल्याला पैसे देत आहे, राज्य सरकार आपला हिस्सा टाकताय, केंद्राने तत्वता मान्यता देखील दिली आहे आणि आता जमीन अधिग्रहण आपण सुरू करतो आहोत की ज्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उद्योग येतील आणि उद्योगातनं आमच्या सामान्य तरुणाईच्या हाताला काम मिळेल. आज खरं म्हणजे जयकुमार गोरेजींनी उल्लेख केला, नुकतंच आपलं बजेट त्या ठिकाणी आलं, अनेक योजना या बजेटमध्ये आपण आणल्या. आपण बघा, खरं म्हणजे हा सगळा भाग मोठ्या प्रमाणात ऊस असलेला भाग आहे. आज आमचे साखर कारखाने जिवंत राहिले याचं एकमेव कारण आहे हिमतीने मोदी सरकारने घेतलेले निर्णय. जर मोदी सरकारने त्या काळामध्ये आमच्या सरकारने 2000 कोटीचं पॅकेज दिलं, मोदी सरकारने पॅकेज दिलं आणि एवढंच नाही तर मिनिमम सेलिंग प्राइसचा कायदा पहिल्यांदा मोदी सरकारने इन्व्होक केला आणि त्यामुळे साखरेचे भाव स्थिरावले आणि आमचे कारखाने पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू लागले. आणि मग ज्या प्रकारची इथेनॉलची पॉलिसी ही मोदी सरकारने आणली, आज 10% 20% आपण इथेनॉल ब्लेंडिंग मध्ये जातोय आणि मोठ्या प्रमाणात इथेनॉल करता पैसाही त्या ठिकाणी सरकार देत आहे, सबसिडी देत आहे आणि त्या इथेनॉलला 100% सरकारच्या कंपन्या खरेदी करतायत आणि अतिशय चांगला दर देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली साखर कारखानदारी वाचली आणि त्यामुळेच आमचा ऊस उत्पादक शेतकरी वाचला. जे लोक असं म्हणायचे की मोदीजींना साखर उद्योगातलं काय कळते, त्यांच्या काळात जे निर्णय साखर उद्योगाकरता झाले नाही ते निर्णय मोदीजींच्या काळामध्ये आणि आता नवीन सहकार मंत्री अमित भाईंच्या काळामध्ये झालेले आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आता आपण शेतकऱ्यांना 6000 रुपये तर देतोच आहोत, पण आपली योजना आहे शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा आपण देणार आहोत. आता शेतकऱ्यांकडनं पैसा घेणार नाही, शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया द्यायचा आणि रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांना पीक विमा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपण आणली. येत्या 3 वर्षामध्ये कृषी वाहिन्या सोलरवर टाकून आमच्या शेतकऱ्यांना 12ही महिने दिवसा 12 तास वीज देण्याचा निर्णय आपण केलाय आणि त्या संदर्भातला आज आपण कार्यक्रम सुरू केलाय. 3 वर्षामध्ये हे काम आपण पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. आणि याकरता जमीन जर कमी पडली तर शेतकऱ्यांना आम्ही आव्हान केलं आहे, आम्हाला तुमची जमीन अधिग्रहित करायची नाही, तुमची जमीन तुमच्याच जवळ ठेवा, आम्हाला 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने जमीन द्या, 50,000 रुपये एकरी वार्षिक भाडं आम्ही तुम्हाला देऊ, दरवर्षी 3% त्याच्यामध्ये वाढ देऊ आणि तुमची जमीन तुम्हाला परत करू. आज मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येत आहेत आणि आम्हाला मोठ्या प्रमाणात जमिनी देत आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे की या ठिकाणी दिवसा 12 तास विजेचं स्वप्न हे आपण लवकरच पूर्ण करू. मगाशी जयकुमारजींनी सांगितलं महिलांकरता आपण योजना केली, महिलांना ST मध्ये 50% तिकीट या ठिकाणी लागत आहे. त्यामुळे आता आमच्या माता भगिनी आपल्या घरच्या पुरुषांना सांगतायत की तुम्ही जाऊन आले तर डबल खर्च आहे, तुमच्या एका खर्चामध्ये मी परत जाऊन परत देखील येते. त्यामुळे आता तालुक्यात जायचं आहे, जिल्ह्यात जायचं आहे, पुण्याला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, मला सांगा मी जाते, काम करून परत येते आणि घरचे पैसे वाचवते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता आमच्या माता भगिनी बसने प्रवास करू लागले आहेत. आज आपण आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला आली तर ते घर मुलीचं स्वागत करणारं असलं पाहिजे. याकरता लेक लाडकी सारखी योजना तयार केली की ज्या योजनेच्या अंतर्गत मुलगी जन्माला येईल त्या दिवशी 5,000 रुपये, पहिल्या वर्गात जाईल 5,000 रुपये, 7व्या वर्गात जाईल 8,000 रुपये, 11व्या वर्गात जाईल 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची होईल त्या दिवशी 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये मुलगी ज्या घरामध्ये जन्माला येईल त्या घराला आपण देणार आहोत. मुलगी लक्ष्मी असते, त्यामुळे लक्ष्मी घरी जन्माला आली
तर घर लखपतीच झालं पाहिजे अशा प्रकारची योजना आज आपण आणली आहे. आज आपण मोठ्या प्रमाणात घरबांधणीचं काम करतो. SC असेल, ST असेल, ओपन असेल, OBC असेल. सातत्याने OBC समाजातनं मागणी याची आमच्याकरता विशेष घरांची योजना तयार झाली पाहिजे. आपण मोदी आवास योजना तयार केली आणि या योजनेच्या अंतर्गत 10 लाख घरं हे OBC करता आता आपण या ठिकाणी बांधतो आणि मोठ्या प्रमाणात समाजातल्या प्रत्येक घटकाला घर देण्याचं काम आपण करतो. बंधू भगिनींनो, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, आम्ही काम करणारे लोक आहोत. खरं म्हणजे आपण बघितलं असेल 5 वर्ष 2014 ते 19 या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं. महाराष्ट्र पुढे मागे गेला. 1 वर्षाच्या काळात पुन्हा महाराष्ट्राला FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम शिंदे साहेब आणि आम्ही या ठिकाणी केलं. आता पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. कारण आम्हाला जनसामान्यांचं हित बघायचं आहे. आम्हाला आपल्या तिजोऱ्या भरायच्या नाही आहेत. आम्हाला भ्रष्टाचार करायचा नाही आहे. आम्हाला सामान्य माणसाचा अधिकार हा सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, आज देशामध्ये मोदीजींनी नवीन कार्यसंस्कृती आणली आहे. देश वेगानं विकसित होतोय. 2024 साली पुन्हा मोदीजींच्या हातामध्ये देशाची बागडोर दिली की त्यानंतरच्या 5 वर्षात हा भारत अशी गती पकडणार आहे की मग जगातला कुठलाही देश भारताला कधीच थांबवू शकणार नाही. ही गती आणि प्रगती भारताला मोदीजींच्या नेतृत्वात मिळते आहे. आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून आपली ही जबाबदारी आहे. मोदीजींनी केलेलं एकूण एक काम हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता मोदी ॲट 9च्या माध्यमातून आपण घर चलो अभियान सुरू केलंय. प्रत्येक घरामध्ये जाऊन या ठिकाणी मोदीजींनी केलेलं कार्य हे आपण जर पोचवलं तर मला विश्वास आहे या सातारा जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये सातारा मतदारसंघाचे खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असतील आणि कराड दक्षिणचे आमदार देखील भारतीय जनता पक्षाचेच असतील. खरं म्हणजे मी अतुल बाबांचं कौतुक करू इच्छितो की 2014 साली आम्ही अचानक त्यांना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसमोर ढकललं, पण हिमतीनं लढले आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडात दम आणण्याचं काम हे अतुल बाबांनी केलं. आणि आता विश्वास आहे की आता इथल्या जनतेनेही मनाने हे ठरवलेलं आहे की असं तरुण तडफदार आणि देखणं नेतृत्व, नुसतं तरुण तडफदार नाही, देखणं राजबिंड नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी तुमच्या माध्यमातनं निश्चित जनता उभी राहील हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बाबांच्या पाठीची ठामपणे उभा राहा. बाबांना आमदार अवस्थेत पोहोचवा. धन्यवाद. यात्र आभार. श्यामबाला घोडके मानतील, त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर आपण आपली जागा सोडायची. सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या, महिला आघाडीच्या दक्षिणच्या अध्यक्षा तो श्यामबाला घोडके आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर राष्ट्रगीत होईल, त्यानंतर जागा सोडायची आपल्याला विनंती आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्ह्याच्या वतीने जनसंपर्क अभियान जनसंपर्क अभियान, भव्य लाभार्थी मेळावा आणि जाहीर सभा याच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधानसभा परिषद विरोधी पक्ष नेते माननीय आमदार प्रवीण दरेकर साहेब, जागा सोडू नका. राज्यसभा सदस्य माननीय खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले, सन्माननीय व्यासपीठ, सर्व माता भगिनी, बंधूंनो, पत्रकार बांधवांनो, सर्वांचे जाहीर आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आभार मानते.
थांबते. राष्ट्रीय जय हिंद, गीतासाठी जय महाराष्ट्र. जागेवरती उभं राहूया. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष माहे गाहे तव जय गाथा. जनगण मंगल नायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. Aló, aló, chic, 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 aló, aló, chic.